राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे इथल्या मेट्रो प्रकल्पाचं काम संत गतीने सुरू असल्याची तक्रार असतानाच राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये मात्र पुढल्या महिन्यात मेट्रोची ट्रायल रन होणार आहे। 15 ऑगस्टच्या सुमाराला मेट्रो रेल्वेच्या उत्तर दक्षिण मार्गावर सुमारे 5.5 किलोमीटर पट्ट्यावर पहिल्यांदाच प्रायोगिक तत्वावर मेट्रो रेल्वे धावणार आहे। खापरी ते विमानतळ या टप्प्यादरम्यान ही ट्रायल रन होणार आहे। या 5.5 किलोमीटरचं 85% काम पूर्ण झालंय। या ट्रायल रन मधल्या अनुभवावरून या प्रकल्पात अपेक्षित ते बदल केले जातील। 2019 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय, पण आता पुढल्याच महिन्यात मेट्रोची ट्रायल होणार आहे। एकीकडे आरोप वारंवार होत असतो पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पाचं काम संत गतीने सुरू असतं, मात्र नागपूरला झुकतं माप दिला जातो आहे आणि त्यामुळे मेट्रो प्रकल्प नागपूरमधला वेगाने पुढे सरकताना दिसतोय आणि आता तर ट्रायल रन होणार आहे 5.5 किलोमीटरच्या टप्प्यावर। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांच्याकडून। अखिलेश, नागपूरमध्ये आता पुढील महिन्यातच मेट्रोची ट्रायल रन होणार आहे असं समजतंय, काय अधिक माहिती आहे? खरे हमारे नागपूरकरांकरता एक अतिशय गुड न्यूज आहे। पुढच्या महिन्याच्या 10 ते 15 तारखेच्या मध्ये म्हणजे 10 ते 15 ऑगस्टच्या सुमारास ही ट्रायल रन होणार आहे। नागपुरातला जो बाहेरच्या भागातला जो टप्पा आहे सुमारे 5.5 किलोमीटरचा, त्या भागामध्ये हा ट्रायल रन होणार आहे। हा पहिला टप्पा आहे। त्यानंतर पुढच्या वर्षी साधारणतः 22 किलोमीटरच्या पट्ट्यावर ट्रायल रन होणार आहे। त्यामुळे अतिशय वेगाने काम सुरू आहे। यासोबत महत्त्वाचं म्हणजे पुढच्या आठवड्यात सोमवारच्या मंगळवारच्या सुमारास जे मेट्रोकरता कोचेस आहेत ते देखील नागपूरला पोहोचत आहेत। त्यामुळे अनेक महत्त्वाचे टप्पे माध्यमाने गाठले जात आहेत। जवळपास पूर्ण मेट्रोचा विचार केला जवळपास 43% काम नागपूरच्या मेट्रोचं झालंय। त्यामुळे काम वेगाने सुरू आहे। आता ज्या भागामध्ये ट्रायल रन होणार आहे तिथे रुळ बिछवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय आणि ही पूर्ण मेट्रोचं काम मेट्रो सोलरच्या माध्यमाने देखील धावणार आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाने या सगळ्या माध्यमाने काम होत आहे आणि आता ट्रायल रन झाल्यावर याच्या संबंधी काय काय निकष याच्यामध्ये निघतात, महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेच्या मुद्द्यावर ह्या सगळ्या चाचणी होणार आहे आणि चाचणी झाल्यानंतर त्यासंबंधीचा रिपोर्ट झाल्यावर पुढचं काम होणार। त्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा नागपूर मेट्रो रेल्वे आता पुढच्या महिन्यात गाठणार आहे। धन्यवाद अखिलेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मेट्रो का काम अभी ईस्ट वेस्ट और नॉर्थ साउथ दोनों रूट्स में चल रहा है और करीब 43% काम अब तक कंप्लीट हो चुका है। मगर जो नॉर्थ साउथ का जो सदर्न पोर्शन है उसमें 5.5 किलोमीटर का काम बहुत आगे चल रहा है, वो करीब 85% हो गया है और वहाँ पर हम लोग ट्रायल की शुरुआत करने जा रहे हैं अगस्त के महीने से। कोचेज उसके आने वाले हैं और हम लोग मुझे उम्मीद है कि भाई मिड अगस्त ट्रायल शुरू कर पाएंगे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।